अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत. मंडळी, अधिक मास सुरू होऊन आता अनेक दिवस झाले आहेत आणि या पवित्र पुरुषोत्तम महिन्यामध्ये प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना असते. या महिन्यात आपण अशी कोणती सेवा करावी, असं कोणतं पुण्यकर्म करावं की भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्या कुटुंबावर कायम राहील. कारण मित्रांनो, वर्षातून येणारे सण, उत्सव, व्रतवैकल्य हे सगळं जरी महत्वाचं असलं तरी अधिक मासाचं स्थान हे खूप वेगळं मानलं जातं. हा महिना फक्त दिनदर्शिकेतील एक महिना नाही, तर भक्ती, सेवा, दानधर्म, आत्मशुद्धी आणि पुण्य संचयाचा एक अत्यंत पवित्र काळ मानला जातो. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास संपण्याआधी कोणकोणत्या गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टीमुळे पितृ प्रसन्न होतात, कोणती सेवा भगवान विष्णूंना प्रिय मानली जाते, कोणत्या दानाने पुण्यफळ वाढतं आणि कोणत्या छोट्या छोट्या कृतीमुळे घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. कारण श्रद्धेने घेतलेलं भगवानाचं नाव मनाला शांतता देतं आणि भक्तीचा मार्ग अधिक मजबूत करतं. चला तर मग मंडळी, आजच्या या अतिशय सुंदर आणि पुण्यदायी विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, 17 मे 2026 पासून अधिक मासाला सुरुवात झाली आहे आणि 15 जून 2026 पर्यंत हा पवित्र महिना असणार आहे. हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित मानला जातो. म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. काही ठिकाणी याला मलमास म्हणतात, तर अनेक भागांमध्ये धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की या महिन्यामध्ये केलेलं दान, जप, तप, व्रत आणि सेवा यांचं पुण्य अनेक पटींनी वाढवून भक्ताला प्राप्त होतं. म्हणूनच या महिन्यामध्ये अनेक घरांमध्ये विविध परंपरा श्रद्धेने पाळल्या जातात. त्यामधलीच एक अत्यंत महत्वाची परंपरा म्हणजे लेक जावयाचा मानपान. अधिक मास आला की अनेक घरांमध्ये मुलीला आणि जावयाला घरी बोलवलं जातं, त्यांचा सन्मान केला जातो, त्यांना कपडे दिले जातात, गोडधोड पदार्थ दिले जातात. काही ठिकाणी 33 अनारसे देण्याची प्रथा आहे, तर काही ठिकाणी जाळीदार गोड पदार्थ दिले जातात. आता ही संख्या 33 का? कारण अधिक मास म्हणजे 30 दिवस आणि त्यामध्ये अधिकचे 3 दिवस असं प्रतिकात्मक स्वरूप मानलं जातं. म्हणून 33 या संख्येला विशेष महत्व दिलं जातं. यासोबतच दिलं जातं एक निरांजन. मित्रांनो, हा दिवा फक्त एक वस्तू नसतो, तर त्यामागे एक अतिशय सुंदर भावना दडलेली असते. आपल्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा, तिच्या वंशामध्ये भरभराट व्हावी, तिच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी कायम राहावी, या मंगल भावनेने तो दिवा दिला जातो. काही जण फक्त जावयाला निरंजन देतात, तर काही जण लेक आणि जावई दोघांनाही निरंजन देतात. प्रत्येक घराची परंपरा ही वेगळी असते आणि त्या त्या घराच्या रीतिरिवाजानुसार या गोष्टी केल्या जातात. काही कुटुंबामध्ये सोनं देण्याची प्रथा आहे, काही ठिकाणी कपडे, काही जण पैसे देतात, तर काही फक्त गोडधोड देऊनही मानपान करतात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती माहित आहे, तर ती म्हणजे भावना. लेक ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते आणि जावयामध्ये विष्णू रूप पाहिलं जातं. म्हणून हा सन्मान, ही सेवा आणि हे दान अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. पण मंडळी, अधिक मास हा फक्त लेक जावयाच्या मानपानापुरता मर्यादित नाही, तर या महिन्यामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं मानलं जातं. कारण ज्या घरामध्ये पितृ समाधानी असतात त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. म्हणूनच या महिन्यामध्ये आपल्या पितरांच्या स्मरणाने, त्यांच्या नावाने तर्पण, दान आणि नैवेद्य करणं देखील शुभ मानलं जातं. जर तुमच्या घरात पितरांचा टाक असेल किंवा त्यांचा फोटो असेल तर श्रद्धेने त्यांची पूजा करा, त्यांना गोडधोड नैवेद्य दाखवा, पुरणपोळी, आमरस किंवा घरात बनवलेला सात्विक पदार्थ अर्पण करा.
काही जण अक्षय तृतीयेला आगरी दाखवतात. त्याच पद्धतीने अधिक मासातही पितरांसाठी आगरी दाखवली जाते. असं मानलं जातं की त्या अग्नीमधून उठणारा सुगंध तो पितृ लोकापर्यंत पोहोचतो आणि आपल्या भक्तिभावाने केलेली सेवा पितरांपर्यंत नक्की पोहोचते. आता काही महिलांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, आई हयात नसेल तर अधिक मासामध्ये आईची ओटी कशी भरावी? मित्रांनो, यासाठी देखील आपल्या परंपरेमध्ये सुंदर पर्याय सांगितले गेले आहेत. तुमच्या माहेरातील एखाद्या ज्येष्ठ महिलेला, जसं काकू, आजी, मावशी किंवा वहिनीला तुम्ही आईच्या रूपात ओटी भरू शकता किंवा आईच्या फोटो समोर ओटीचं साहित्य ठेवून नंतर ती ओटी एखाद्या गरजू महिलेला दान करू शकता. काही जणी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देखील ओटी अर्पण करतात, कारण शेवटी भावना महत्वाची असते. आणि या महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरणं सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं. असं म्हणतात की कुलदेवीचा आशीर्वाद ज्या घरावर असतो त्या घरामध्ये संकट कमी होतात आणि सुख समृद्धी वाढते. तुम्हाला शक्य झालं तर कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन घ्या, तिची ओटी भरा आणि श्रद्धेने प्रार्थना करा. त्याचबरोबर कुलदेवांची तळी भरण्याची देखील परंपरा अनेक घरांमध्ये आहे. अनेकांना तळी म्हणजे काय हेच माहीत नसतं, पण ही एक अत्यंत श्रद्धेची परंपरा आहे. विशेषतः खंडोबा किंवा कुलदेवी कुलदेवता असेल तर त्यांची तळी मोठ्या भक्तिभावाने भरल्या जातात. आता मंडळी, अधिक मासामध्ये धोंडे याला देखील खूप महत्व आहे. घरामध्ये पाहुणे आले, लेक जावई आले की धोंडे वाढले जातात आणि त्या धोंड्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी भरल्या जातात. कुठे पुरण, कुठे खडा, कुठे धने, कुठे पैसे आणि कुठे मिरची. म्हणजे प्रत्येक धोंड्यामध्ये काहीतरी वेगळं असतं. आणि जेवायला सुरुवात करण्याआधी तो धोंडा उघडून त्यामध्ये काय आहे हे पाहिलं जातं. ही परंपरा जरी मजेशीर वाटत असली तरी त्यामागे एक प्रतिकात्मक अर्थ आहे. जीवनामध्ये सुख, दुःख, गोड, तिखट अनुभव, आनंद आणि परीक्षा हे सगळं येत राहतं आणि ते स्वीकारून पुढे चालत राहायचं, हा संदेश या परंपरेतून दिला जातो. पण मित्रांनो, फक्त माणसांनाच नाही तर देवांना देखील धोंड्याचा नैवेद्य दाखवला जातो. अधिक मास संपण्याआधी कोणत्याही एका दिवशी गोड पुरणाचे धोंडे बनवून देवांना नैवेद्य दाखवा. त्यासोबत अनारसे, बत्तासे किंवा जाळीदार गोड पदार्थ ठेवले तरी शुभ मानलं जातं. आता जाळीदार पदार्थाचं महत्व काय? तर मित्रांनो, ही जाळी म्हणजे संसार रूपी मायाजाळाचं प्रतीक मानली जाते. या संसारामध्ये माणूस अनेक मोह, आकर्षण आणि अज्ञानामध्ये अडकतो आणि देवाने आपल्या चुका स्वीकारून आपल्याला योग्य मार्ग दाखवावा या भावनेने हे गोड पदार्थ अर्पण केले जातात. आता मंडळी, या महिन्यामध्ये गंगा स्नानाला देखील खूप महत्व दिलं जातं. तुम्हाला शक्य असेल तर पवित्र नदीच्या काठी जाऊन स्नान करा, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तिथे कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नका. अनेक ठिकाणी दीपदान करण्याची परंपरा आहे. पाण्याच्या द्रोणामध्ये छोटासा दिवा ठेवून, फुलं ठेवून तो गंगा माईला अर्पण केला जातो आणि त्यासोबतच बत्ताशे किंवा छोटासा गोड नैवेद्य ठेवला जातो. तर तो जलचर प्राण्यांना अन्नदान ठरतं. असं मानलं जातं की माशांना आणि पाण्यातील जीवांना अन्नदान केल्याने पितृदोष आणि अनेक सूक्ष्म दोष कमी होतात. आणि जर तुम्ही घरातील ज्येष्ठ मंडळींसोबत गेला असाल तर त्यांच्या पायावर पाणी घालून नमस्कार करा, कारण ज्येष्ठांचा आशीर्वाद हा सर्वात मोठा आशीर्वाद मानला जातो. आता मंडळी, या महिन्यामध्ये गायीची सेवा करणं सुद्धा अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. धर्मशास्त्रामध्ये गायीला माते समान स्थान दिलं गेलं आहे. गायीचं दूध, तूप, दही, गोमूत्र आणि शेण सुद्धा पवित्र मानलं जातं. म्हणून या महिन्यामध्ये गायीला चारा द्या, गूळ आणि चना डाळ खाऊ घाला, पोळी द्या. तुमच्या आसपास गोशाळा असेल तर तिथे जाऊन सेवा करा. आणि ज्यांचा व्यापार व्यवस्थित चालत नसेल त्यांनी दुकानामध्ये गायीची छोटी मूर्ती ठेवून पूजा केली तरी शुभ मानलं जातं. त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुळशीची सेवा करणं सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं. तुळशीला सौभाग्याचं वाण अर्पण करा आणि नंतर ते वाण एखाद्या सुवासिनीला द्या
किंवा घरात लग्न ठरलेल्या मुलीला दिलं तरी शुभ मानलं जातं. मित्रांनो, अधिक मास हा फक्त परंपरांचा महिना नाही, तर हा महिना आहे स्वतःकडे पुन्हा एकदा भक्तिभावाने पाहण्याचा, दान करण्याचा, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्याचा आणि देवाशी पुन्हा एकदा मनाने जोडण्याचा. म्हणून हा महिना संपण्याआधी तुमच्या यथाशक्तीनुसार ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या श्रद्धेने नक्की करा, कारण देवाला मोठेपणा लागत नाही, भावना लागते. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाला तरी ही पवित्र माहिती मिळू शकते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन धार्मिक आणि आध्यात्मिक विषयासोबत. तोपर्यंत सर्वांनी आनंदात राहा, भक्तीत राहा आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबावर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.